मुंबई से दो पर्यटक फरारी कार को लेकर अलीबाग घूमने पहुंचे थे, लेकिन उनकी लग्जरी कार रेवदंडा समुद्र किनारे रेत में फंस गई। काफ़ी मशक्कत के बावजूद जब कार बाहर नहीं निकल पाई, तब मदद के लिए एक स्थानीय बैलगाड़ी का सहारा लिया गया। बैलगाड़ी के मालिक ने फरारी को रस्सी से बांधकर बैलों की मदद से रेत से बाहर खींचा। इस अनोखी घटना ने वहां मौजूद पर्यटकों का ध्यान खींचा। हालांकि समुद्र किनारे फरारी जैसी तेज रफ्तार कार चलाना खतरे से खाली नहीं था, इसीलिए पुलिस ने इस मामले को गंभीरता से लेते हुए पर्यटकों की सुरक्षा को खतरे में डालने और नियमों का उल्लंघन करने के आरोप में चालक पर मामला दर्ज कर लिया है। वर्षाच्या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आलेले आहेत। अशातच 2 दिवसापूर्वी एक फरारी कार आपल्याला रेवदंड्याच्या समुद्रकिनारी दिसून आली। ही कार बंद पडल्यामुळे ही कार नंतर बाहेर काढावी लागली। परवानगी नसताना नियम तोडून ही कार जी आहे यांनी बीचवरती प्रवेश केलेला होता आणि यांनी त्या ठिकाणी जे पर्यटक आहेत त्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल अशी स्थिती निर्माण केलेली होती। म्हणून या कार चालकाच्या विरोधामध्ये BNS 125 प्रमाणे रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करत आहोत। याद्वारे नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की कोणत्याही बीचवरती आपल्याला 4 चाकी किंवा दुचाकी वाहन घेऊन जाण्यास मनाई आहे। आपण बीचवरती जे एक पार्किंग लॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण वाहन पार्क करावं, म्हणजे जेणेकरून बीचवरती जे लोक त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरे करतायत त्यांना कुठलाही धोका उत्पन्न होणार नाही। धन्यवाद।